या ठिकाणी आपण सांगितला, परंतु माझ्या एक वाचनात असं आलेलं आहे की गुरु दत्तात्रयाचं आजोळ हे नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातील करंजी गाव तुम्हाला माहिती असेल, वणी रोडला करंजी गाव हे गुरु दत्तात्रयाचं आजोळ आहे. माझ्या वाचनात असं आलंय, मी या ठिकाणी सांगू एवढ्यासाठी इच्छितो की त्रेतायुगामध्ये म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 4 युगांमध्ये मधील हे त्रेतायुगातील गुरु दत्तात्रयांचा जन्म. आणि त्रेतायुगामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला मध्यान्ह काळामध्ये भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला. आणि तो भगवान अत्री आणि अनुसया या दोघा दाम्पत्यांच्या पोटी भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला. अत्री ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते, तर अनुसया माता ह्या कर्दम मुनी आणि देवाहुती या दोघांच्या कन्या होत्या.